पेचा शिलेदार। गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई। 9,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल। 28 जानेवारी 2026 रोजी दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली। पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत गणेश सीताराम हातमोडे राहणार तुपटाकळी याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व सडवा मोहमाल जप्त करण्यात आला। पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार तुपटाकळी गावात अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पंचांसह पोलीस पथकाने संशयिताच्या घरावर छापा टाकला। यावेळी आरोपी घरातच मिळून आला। झडतीदरम्यान आरोपीच्या घरातील आतील खोलीत 40 लिटर गावठी हातभट्टी दारू किंमत अंदाजे 4,000 रुपये, 100 लिटर सडवा मोहमाल किंमत अंदाजे 5,000 रुपये असा एकूण 9,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर दारू व मोहमाल प्लास्टिक डबक्यांमध्ये व निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवलेला आढळून आला। पंचनाम्याप्रमाणे सदर कारवाई सकाळी 10 वाजताच्या सुमारास करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।